मित्रांनो, काल छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज MIDC परिसरात एक धक्कादायक घटना घडली। या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आले, मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा रंगच फिका पडला। कारणही तसंच होतं, कारण एखादी महिला अशा प्रकारे जर गुन्हेगारी करत असेल तर त्या महिला कशी असेल याचा आपण विचार करू शकत नाही। एका हातात पिस्टल, पर्समध्ये स्प्रे आणि चाकू, म्हणजे कशा प्रकारचं नियोजन करून ती महिला आली असेल। जो व्यक्ती आयुष्यावर उदार होतो तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात। ज्या पद्धतीने ती महिला बजाजनगर परिसरात मोठा देवी मंदिर आहे, याच परिसरात साई श्रद्धा सोसायटी आहे, तिथे गेली। त्या ठिकाणी जाऊन तिने त्या पद्धतीने तिच्या मनात जे काही होतं ते सारं त्या ठिकाणी सांगितलं। पण जेव्हा घराची मालकीण ही घरात आली तेव्हा मात्र तिचा पारा चढला। तुझा नवरा कुठे गेलाय? आतापर्यंत माझ्याबरोबर संबंध ठेवले तेव्हा त्याला मजा वाटत होती, मग आता कुठं लपून बसलाय? त्याला बाहेर काढ, असं म्हणत सोबत आणलेली जी रिव्हॉल्वर होती त्या महिलेच्या डोक्याला लावली। पण घरात असलेल्या त्या महिलेच्या सासूनं हातावर फटका दिला आणि ती रिव्हॉल्वर जी होती ती खाली पडली आणि त्याच वेळी ती रिव्हॉल्वर तिने खिडकीच्या बाहेर फेकली आणि दोघींनाही तिने आवरण्याचा प्रयत्न केला। पण त्या वृद्ध महिलेला दोघींच्या ताकदीपुढे आवरता आलं नाही आणि काही क्षणात एवढी भयंकर घटना घडली की त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही। पण जेव्हा सदरील महिला एवढ्या क्रूर पद्धतीने घरात येते, सदरील महिला एवढ्या क्रूर पद्धतीने घरात येऊन क्रूर पद्धतीने सर्व कार्यक्रम करते, त्यावरून या पाठीमागे खरोखरच काहीतरी भयंकर स्वरूपाची स्टोरी असणार। कारण व्यक्ती जेव्हा एवढ्या टोकाला जातो त्यामध्ये त्याला खूप वेदना झालेल्या असतात, तेव्हा तो या प्रकारचा निर्णय घेतो। मित्रांनो, आपण प्रत्यक्ष या घटनेच्या मुळाशी जाणार आहोत। यामध्ये खरी बाजू काय होती, एवढं भयंकर कृत्य करण्यापाठीमागे त्या महिलेचा काय उद्देश होता, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। नमस्कार, मी जनार्दन राऊत। तर छत्रपती संभाजीनगरच्या घटनेची पार्श्वभूमी कशा प्रकारे सुरू झाली, तर सुरुवातीला आपल्याला जावं लागेल लातूर जिल्ह्यामध्ये। कारण लातूर येथील महेंद्र सोनपेटकर हे मूळ लातूर जिल्ह्यातील, पण गेल्या 10 ते 12 वर्षापासून ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आले होते। आता या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सहकुटुंब वाळूज परिसरात असलेल्या साई श्रद्धा पार्क, वडगाव, कोल्हाटी या ठिकाणी राहण्यासाठी एक घर घेतलं होतं आणि याच ठिकाणी त्यांनी कंपनीमध्ये देखील काम सुरू केलेलं होतं। आता त्या ठिकाणी काम करत असताना त्यांची ओळख झाली शैला सोनार हिच्याबरोबर। कंपनीत काम करत असताना दोघांच्या गप्पा गोष्टी रंगू लागल्या। त्या ठिकाणी त्यांचे पैशाचे व्यवहार देखील होऊ लागले आणि या गप्पा गोष्टीचं रूपांतर नंतर प्रेमात देखील झालं। आणि जेव्हा प्रेमात रूपांतर झालं तेव्हा दोघांमध्ये जे काही संबंध आले त्यामध्ये दोघांचेही नाते घट्ट होऊ लागले। जेव्हा पती दुसऱ्या महिलेच्या नादी लागतो तेव्हा ही बाब काही प्रमाणात पतीला कळायला उशीर लागत नाही। त्या पद्धतीने पत्नीच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर काही काळ घरात तणाव निर्माण झाला आणि त्यावेळी महेंद्र सोनपेटकर यांनी शैला हिच्यापासून थोडं वेगळं राहण्याचा प्रयत्न केला। काही काळ दूर राहिल्यानंतर पुन्हा 2011 महेंद्र याने शैलाबरोबर जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले। आता दोघांमध्ये वेगळेपण आल्यानंतर अंतर ठेवून राहणं गरजेचं होतं, मात्र महेंद्र आता अंतर ठेवायला तयार नव्हता। त्यानंतर काम कंपनीत करत असताना शैलाबरोबर त्याचे वाद होण्यास सुरुवात झाली। शैला आता महेंद्रबरोबर संबंध ठेवण्यासाठी नकार देत होती, तरी देखील अनेक वेळा महेंद्र याने तिला वेगवेगळं आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केले। एक वेळ तर शैलाने हे सर्व करण्यास नकार दिल्यानंतर महेंद्र याने शैला हिला कंपनीतच ढकलून दिलं, त्यामुळे तिच्या एका हाताला मोठ्या प्रमाणात जखम देखील झाली। त्यानंतर काही दिवस तिने कंपनी जाणं बंद केलं। कंपनी जरी बंद केली असली तरी महेंद्र याने शैला हिला सोडलं नाही, तिला मानसिक त्रास देणं सुरूच ठेवलं। त्यामुळे शैला हिला संसार देखील करणं अवघड झालं। दोघांमध्ये ज्या प्रकारची पैशांची देवाणघेवाण सुरू झालेली होती त्यामुळे दोघांमधील जो काही ताणतणाव निर्माण झालेला होता, या सर्व गोष्टीचा ताण शैलाच्या डोक्यावर आलेला होता। एक प्रकारे शैलाचं आयुष्य महेंद्र याने बर्बाद करण्याचा निर्णय घेतला होता। मग त्यामुळे शैला हिने काय केलं की 2024 त्रास असह्य झाल्यानंतर वाळूज MIDC पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्या ठिकाणी महेंद्र याच्या विरुद्ध अत्याचाराची तक्रार दिली। आता हे 2011 पासून महेंद्र हा माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून अत्याचार करत असल्याची तक्रार होती। त्यानंतर महेंद्र याच्या घरी जेव्हा हे प्रकरण पोहोचलं तेव्हा त्याच्याही घरात तणाव निर्माण झाला। ज्यावेळी पत्नीने सूचना केली होती त्यावेळी जर महेंद्र याने सर्व काही कंट्रोल केलं असतं तर त्याच्यावर गुन्हा देखील झाला नसता। त्यानंतर पोलिसांनी महेंद्र याला ताब्यात घेतलं, त्यानंतर त्याला जामीनही झाला आणि या प्रकरणाची केस सध्या कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट देखील आहे। 2 वर्षापासून न्यायप्रविष्ट असलेली केस कधी मार्गी लागल या तणावाखाली शैलाने महेंद्र सोनपेटकर याचं अख्खा कुटुंबाला धडा शिकवायचा निर्णय घेतला। माझ्या आयुष्याची बर्बादी केली, आता तुझ्या कुटुंबात एकही सदस्य जिवंत ठेवणार नाही, अशा प्रकारची तिने प्रतिज्ञाच घेतली होती।
यामध्ये महेंद्र यांची पत्नी यांनी देखील सहभाग घेतला आणि शैला हिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी देखील शैला ही वारंवार महेंद्रची पत्नी साधना हिला देखील त्रास देऊ लागली। त्यामुळे सोनपेठकर कुटुंब हे 2 वर्षापासून तणावाखाली होतं। जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत सर्वजण त्या निकालाची वाट पाहत होते। मात्र शैला ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यासारखं वागत होती। त्यानुसार शैला सोनार ही बजाजनगर परिसरात राहत होती। तिच्या डोक्यात असलेला संताप काही कमी झालेला नव्हता आणि बुधवारचा दिवस उजाडला होता। दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजण्याची वेळ झालेली होती। यावेळेस शैला सोनार हिने महेंद्र सोनपेठकर याचं साई श्रद्धा पार्क गाठलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर घरावर आवाज दिला। त्यावेळी सोनपेठकर यांची सासू केशरबाई यांनी दरवाजा उघडला। त्यावेळी शैला अतिशय शांतपणे केशरबाई यांना बोलली, घरात कोणी नाही का? सून कुठे गेली? महेंद्र कुठे गेले? घरात मुलेही दिसत नाहीत। असं म्हणताच सासूने सून मंदिरात गेली आहे, मुलगा कंपनीत आणि मुले बाहेर आहेत असं सांगून टाकलं। त्यावेळी शैला ही त्याच ठिकाणी सुनेची वाट बघत राहिली। काही वेळात साधना ही मंदिरातून घरी पोहोचली। त्यावेळी तिने शैलाला पाहताच ती भडकली, तू इथे काय करतेस? असे म्हणतात शैलाने तुझ्या नवऱ्याला माझ्याबरोबर संबंध करताना मजा येत होती, आता माझा संसार उघड्यावर पडायची वेळ आली, आता कुठे लपून बसलाय? असं म्हणत साधनाची मान धरली आणि पर्समधील रिव्हॉल्वर बाहेर काढली। साधनाच्या डोक्याला ती लावण्यात आली आणि त्याच वेळी सासू केशरबाईने तत्परता दाखवत तिच्या हातावर वार करून रिव्हॉल्वर खाली पाडलं आणि ते खिडकीच्या बाहेर फेकून दिलं। त्यावेळी साधना आणि शैला यांच्यात झटापट झाली। त्यावेळी शैलाने पर्समधील एक स्प्रे काढला आणि तो साधना आणि केशरबाई यांच्या डोळ्यावर मारला। त्यामुळे दोघींनाही काही दिसेनासं झालं। साधना फरशीवर पडली होती। त्याच वेळी शैलाने सोबत आणलेल्या चाकूने साधनावर सपासप वार करायला सुरुवात केली। केशरबाईला प्रतिकार करता आला नाही, त्यांना समोर काहीच दिसत नव्हतं। तोपर्यंत शैलाने साधनाला संपविलं होतं। साधनाला संपविल्याचं कळाल्यानंतर केशरबाईने आरडाओरडा केला। शेजारचे लोक आले, पण घराला आतमधून शैलाने कुलूप लावून ठेवलं होतं। त्यामुळे शेजारच्या लोकांना तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा लागला। पोलीसही घटनास्थळी आले आणि त्यांनी पहारीच्या सहाय्याने कुलूप तोडलं। आतमध्ये ज्यावेळेस शैला ही देखील जीवन संपवण्याचा प्रयत्न करत होती त्याचवेळी पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतलं। त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आणि सासू केशरबाई यांच्या फिर्यादीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला। आता महेंद्र सोनपेठकर यांचीही पोलीस चौकशी करणार आहेत। यामध्ये अजूनही काही दुसरी बाजू आहे का ते देखील तपासलं जाणार आहे। यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, जेव्हा एखादी घटना घडते त्या पाठीमागे काहीतरी कारण असतं। ज्या पद्धतीने शैला सोनार हिने पोलिसांना सांगितलं होतं अगदी त्याच पद्धतीने हे सत्य असेल, पण यामुळे दोन्ही कुटुंब उघड्यावर पडले। साधनाचे 2 मुले घरी असते तर कदाचित त्यांना देखील शैलाने संपवलं असतं, पण तो योगायोग म्हणावा लागेल, अन्यथा खूप भयंकर स्वरूपाची घटना घडलेली दिसली असती। या प्रकरणाचा सध्या तपास पोलीस करत आहेत। मित्रांनो, यामध्ये आपण कोणालाही दोषी ठरवत नाही, पण प्रत्यक्षात ज्या प्रकारे आरोपीने माहिती सांगितली तीच आपण या ठिकाणी मांडली आहे। तर तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि पुन्हा नंतर भेटूया। तोपर्यंत नमस्कार।